धन्यवाद मानस हरिभक्त पारायण वैकुंठवासी संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषक 2024 हे पर्व आपण मैदानावरती पाहतोय आणि दिमागदार आणि देखणं आयोजन या संपूर्ण चौक पंचक्रोशीतील या मैदानावरती साजरं होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये फार चांगली स्पर्धा पार पाडली गेली. आजचा हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये पनवेल तालुक्यातील संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण बघितलं तर 70,000 रुपये प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 35, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल 17,500 रुपये. त्यानंतर चमचमत्या ट्रॉफीज मनाला भुरळ घालतील अशा या आगळ्या वेगळ्या ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स शूज आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी प्रमुख आकर्षण या स्पर्धेचं LED TV या ठिकाणी पुरस्कृत करण्यात येणार आहेत आणि जबरदस्त असं जबरदस्त अशी ही स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. त्यातील आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच एका बाजूला असेल टीम बोर्ले, दुसऱ्या बाजूला असेल टीम मोहपे. या दोन संघादरम्यान पहिली लढत आजच्या तिसऱ्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचं आपण बघितलं तर लाईव्ह चित्रीकरण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे रुचिर म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी करत असताना त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. त्यानंतर DJ मोर्या यांच्या माध्यमातून अगदी आवाजाची क्लॅरिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चेतन आमचे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर स्कोरर भार्गव ठोंबरे आमच्या हातोलीवरून आहेत आणि अगदी चांगली स्कोरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल टू बॉलची अपडेट ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्यासाठी त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत असेल. त्यानंतर पंच आमच्या मैदानावरती रवाना होत आहेत, ज्यांनी बराचसा वर्ष क्रिकेट खेळलंय. त्यानंतर क्रिकेटचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे असे आमचे नरेश म्हात्रे सर, अरुण पारंगे सर आणि विशाल पाटील सर आजच्या दिवसामध्ये आपल्याला हे तिन्ही पंच लाभले. त्यांचा सुद्धा आपण सकाळच्या सत्रामध्ये शुभेच्छा देऊया. दोन्ही टीमला विनंती असेल कंपल्सरी आपण 12वा प्रतिनिधी या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. त्यानंतर ओव्हर आणि पहिला राऊंड 5 ओव्हरचा या ठिकाणी खेळवण्यात येईल आणि 5 ओव्हरची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचं सत्र खेळपट्टीवरती थोडीशी नमी जाणवतीये. चौ बाजून्यासह हे कांड्रोली गावचं सुसज्ज असं मैदान आणि एकमेव मैदान या संपूर्ण चौक विभागातील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आता वाढण्यास सुरुवात झाली आणि अशा वेळेला मैदानाचा तुटवडा जसा पहिले पनवेल असेल, खारघर असेल, नवी मुंबई त्या ठिकाणी पडत होता तसा आता आपल्याला सुद्धा मैदानाचा तुटवडा भासताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा वेळेला कांड्रोलीकरांनी एक राखून ठेवलेलं हे मैदान आणि त्याच्यावरती चालू असलेली ही संपूर्ण स्पर्धा पाटा खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती कालच्या दोन्ही दिवसांमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांनी जम बसवला. फलंदाजांना सुद्धा पोषक असं वातावरण, गोलंदाजांना सुद्धा पोषक असं वातावरण या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. आणि आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिलाच बॉल, गोलंदाज तयार, पहिला चेंडू, चांगला फटका इथे मात्र सजवला जातोय. सरळ चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, येतोय चार धावांसाठी दणदणीत पहिला चौकार. चौकार चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आमचे महावितरणचे का अधिकारी दर्शन पाटील साहेब या ठिकाणी आले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. महावितरणचे आमचे अधिकारी दर्शन पाटील बोरले यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, 4 धावा मिळवल्या गेल्यात. हा चेंडू सुंदर चांगला फटका, सरळ चेंडू वाटचाल करेल गोलीच्या वेगानं. पुन्हा एकदा मिळतील या चेंडूवरती 4 धावा. जबरदस्त अशी सुरुवात टीम मोबे संघाकडून होत असताना
पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर आला डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा येतोय चौकार. फलंदाज हर्षल पाटील ज्या सुरुवातीची गरज होती बोर्ले संघाच्या विरोधात खेळत असताना, ती सुरुवात या ठिकाणी करून देत असताना मोपे संघासाठी जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बघा सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं थंडीचं वातावरण आहे, खेळपट्टीवरती नमी जाणवते आणि अशा वेळेला मैदानावरती गरमी निर्माण करण्याचं काम फलंदाज हर्षद बोपी या ठिकाणी करतोय, हर्षद पाटील या ठिकाणी करतोय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 8 धावा धावफलकावरती. गोलंदाज हिमारकर, गोलंदाज सोमनाथ पाटील, गोलंदाज आहे उंच पुरा बांध्याचा हा खेळाडू. चांगल्या चेंडू त्याला मैदानावरती टाकावे लागतील. जर का अशीच फलंदाजी कायम राहिली तर एक मोठी टोटल धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम बोर्ले संघाच्या विरोधात. परंतु बोर्ले संघाचा विचार केला तर गतवर्षीपासून बराचसा फॉर्मात असलेला संघ आहे. शॅम्बो खऱ्या अर्थाने एक चांगला खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून सातत्यानं चांगली इनिंग बऱ्याचशा मैदानावरती आपण बघितली. लॉंग ऑफला तो त्या ठिकाणी उभा आहे. हा पुढचा बॉल गुडघे टेकून या चेंडूवरती सुद्धा आक्रमण चढवलं जात आहे आणि इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू वाटचाल करेल. 4 धावांसाठी येतोय दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती लागल्यात. सोबत आजच्या दिवसामध्ये समालोचक आमचे मानस मनोरे या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत जोडले गेले. त्यांना सुद्धा स्वागत असेल त्यांचं. बरेचसे लांब लांबच्या टुर्नामेंट ते सातत्यानं करत असतात. कालच्या दोन्ही दिवसामध्ये वाडा भिवंडी साईडला त्यांचा आपण आवाज ऐकला आणि खरोखरच जबरदस्त असं समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, इथे क्षेत्ररक्षक नाहीये कोणी, चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या अगदी जवळ. त्या ठिकाणी बॉल अडवला जाईल. अंतिम क्षणाला चेंडूची फेकी करणार तोपर्यंत मिळवले जात आहेत 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल टीम मोपे 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षक खरोखर बांधले गेलेले आहेत. पॉवर प्लेचा हे षटक आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाज हर्षल पाटील या ठिकाणी करत असताना पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. काय फटका लगावलाय, जबरदस्त स्ट्रोक, सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती येतोय दणदणीत असा षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल बिनबाद ही महत्वाची स्थिती आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 20. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या आता 4 ओव्हर मैदानावरती शिल्लक असतील. दोन्ही एंडने सामने मात्र या ठिकाणी खेळवले जात आहेत आणि आता एंड चेंज होतोय. तर दुसऱ्या षटकामध्ये दर्शन पाटीलच्या हातामध्ये त्या ठिकाणी चेंडू सोपवला जाईल. त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते मोहपे संघ. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी वाटायला आली आणि त्यानंतर एक चांगली रणनीती आखत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या षटकामध्ये मात्र 20 धावा सातत्य टिकवावं लागेल. या चांगली सुरुवात जरूर केली आणि या चांगल्या सुरुवातीमध्ये आता तुम्हाला सातत्य टिकवावं लागेल. हा पुढचा बॉल सरळ बॅटमधून खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडून सरळ चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या षटकातील पहिला मैदानावरती फेकला जाईल. प्रतीक पवार स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यांनी खेळून काढलाय निर्धाव. गोलंदाजी मारकर, गोलंदाज दर्शन पाटीलचा हा पुढचा बॉल. हा चेंडू फिरून मारायचा होता. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसत नाही आणि सरळ चेंडू जातोय. विकेट किपर आमचे संदेश पाटील सर त्या ठिकाणी आहेत.
ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जबरदस्त अशी कामगिरी करत असताना आणि अगदी हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार, चांगला फटका, इथे मात्र सजवला जातोय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, वन बाउन्स चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे, दोन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर या चेंडूवरती येईल चौकार, चौकाराच्या मदतीनं 24 धावसंख्या धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते, चौकार चौकार आणि चौकार आपल्याला मैदानाच्या चौफेर फटकेबाजी या ठिकाणी होत असताना एक षटकार शेवटच्या चेंडूवरती मगाच्या षटकामध्ये आला, रिव्हर्सचा जो फटका होता आणि खरोखरच सकाळच्या सत्रामध्ये आता गरमी निर्माण करण्याचं काम हे दोन्ही फलंदाज मोपे संघाकडून मैदानावरती करत असताना दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात बऱ्याचशा वेळेला खेळलेत, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्यांना चांगला खेळ करावा लागेल. टॉस हरल्यानंतर फलंदाजी वाटायला आली आणि फलंदाजी करत असताना चांगली रणनीती आखली जाते आणि एक चांगली धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती जमवली गेली आहे ती बॅटिंग करणाऱ्या मोपे संघाकडून. हा पुढचा बॉल, हा चेंडू, चांगला फटका, इथे मात्र बेमिसाल टायमिंग, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांबो, त्याच्या आवाक्याच्या बाहेर फेकून दिलंय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. षटकार येतोय या चेंडूवरती आणि या षटकाराच्या सहाय्यानं 30 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 5 ओव्हरची मॅच जर का अशीच फलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत राहिली तर नक्कीच 60+ धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. हा पुढचा बॉल थांबवावा लागेल, या जोडीला फोडावा लागेल, हवेमध्ये आहे चेंडू, संधी निर्माण झाली आहे, क्षेत्ररक्षक येतोय जोरात चेंडूवरती, झेल या ठिकाणी जमिनीला दान केला गेला, एक धाव जरूर मिळाली आणि लगेचच एकेरी धावेचं रूपांतर, जसा चेंडू खेळपट्टीवरती मैदानावरती पडला तशी लगेच एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं आणि त्यानंतर 2 धावेच्या सहाय्यानं 32 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपलाय 5 बॉल संपलेत, धावफलकावरती धावा आहेत त्या 32, शेवटचा एक चेंडू मैदानावरती बाकी असेल. हा पुढचा चेंडू, चांगला फटका, इथे मात्र प्रॉपर टायमिंग आणि फेकून दिले पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या धावसंख्येवरती. 2 षटकांमध्ये आपण पहिल्या षटकाचं विवरण बघ, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या गोलंदाजांना. सुरुवातीचे दोन्ही गोलंदाज आकडे महागडे ठरले जात आहेत त्या मैदानावरती आणि त्या विरोधात आपण जर बघितलं मोपे संघाकडून तर दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानावरती चांगला खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हर्षद पाटील 20 धावसंख्येवरती खेळतोय आणि प्रतीक पवार हा फलंदाज वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळत असताना पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला, अजूनही 3 ओव्हर म्हणजे 18 चेंडू मैदानावरती बाकी असेल. आमचे स्वप्नील खोपकर या ठिकाणी येत आहेत, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचं स्वागत असेल. सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी सामना आपण मैदानावरती पाहतो, एका बाजूला जय हनुमान बोरले आणि मोहपे या 2 संघादरम्यान चालू असलेले घमासान युद्ध मैदानावरती आपण पाहतोय. स्वर्गीय सचिन स्मृती जय हनुमान बोरले संघ मैदानावरती खेळत असताना आपण पाहतोय आणि थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे बोरले टीम, परंतु अजूनही काही बिघडलेलं नाहीये. ही जोडी जर फोडली, हे 2 फलंदाज जर बाद केले तर या सामन्यामध्ये पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम बोरले. प्रतीक पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल, हा फुल टॉस चेंडू होता, खराब बॉल, त्यावरती चढवलं आक्रमण, सरळ चेंडूला पाठवलाय फार्म मध्ये आणि त्या ठिकाणी येतोय षटकार. 1+6 अशा 7 धावा चेंडूवरती मिळतील आणि 7 धावसंख्येच्या सहाय्यानं तब्बल 45 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. पहिला खराब बॉल आणि त्यावरती येतोय षटकार. सोने पे सुहाग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला आणि या 7 धावसंख्येच्या सहाय्यानं 45 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बिनबाद ही महत्वाची सुरुवात आहे आणि एक चांगली पार्टनरशिप आता या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. फ्रीटचा हा पुढचा चेंडू असेल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज हर्षद पाटील मोपे संघाचा,
बराचसा ताकदवर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बरचसं नाव आहे मोपे संघाचे आणि फ्रीडच्या चेंडूवरती अगदी पुढ्यात टाकला होता, त्यावरती आक्रमण, परंतु चांबो त्या ठिकाणी बॉलला झेल पकडतोय. चेंडूची फेकी करणार, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. चांगला फटका जरूर होता, परंतु शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी बॉल अडवला जातोय. चांबोने झेल पकडला जरूर, परंतु फ्रीडचा बॉल होता. कदाचित हा फ्रीडचा बॉलचा नसता तर ही जोडी फुटली असती आणि मोमेंट नक्की चेंज होताना आपल्याला पाहायला मिळाला असता टीम बोर्लेच्या साईडला. परंतु एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 46 या धावसंख्येवरती. हा चेंडू बघा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या चेंडूच्या 2 बॉल झालेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 46 धावसंख्या धावफलकावरती लागलेली पाहायला मिळते. मोहोपे संघाची बोर्ले संघाविरोधात खेळत असताना एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. सुरुवातीच्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी फार चांगला खेळ केला आणि या चेंडूवरती ताकदवार स्ट्रोक फिरून मारलाय, चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीनं 52 धावसंख्या, अर्धशतक पूर्ण होते संघाचं. धावफलकावरती धाव आहेत त्या 52. सन्माननीय पडा गावचे आमचे उद्योजक सूरज पाटील साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या बरोबर रवी ठाकूर साहेब भातान या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. हरिभक्त पारायण वैकुंठवासी संजय काशीनाथ कुपकर स्मृती चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष आणि मनापासून स्वागत. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ग्रामस्थ मंडळ असरेवाडी आणि वर्धविनायक क्रिकेट संघ असरेवाडी यांच्यावरती असणारं प्रेम बऱ्याचशा मान्यवरांचं आपण बघितलं. ते सर्व अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी भेट देताना पाहायला मिळतात. त्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण स्वागत करूया आणि या चेंडूवरती मिळवली जाईल ती एकेरी धाव. एक धावसंख्येच्या मदतीनं 53 धावा धाव फलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, यावेळेला संधी आहे, संधी होती, गमावली गेली. सरळ चेंडू हाताला ब्रश करून जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय षटकार आणि या षटकारापेक्षा हा झेल पकडणं महत्वाचं होतं. जर का झेल पकडला असता तर ही जोडी फुटली असती आणि बोर्ले संघ कुठेतरी आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु षटकाराला नशिबाची साथ खऱ्या अर्थाने मिळाली फलंदाज हर्षद पाटील या खेळाडूला आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 59 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. मैदानाच्या चौफेर फलंदाजी दोन्ही फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी पहिल्या चेंडूपासून. हा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर पंचांनी अचूकपणाने या चेंडूला घेरलं आणि वाईट बॉलच्या मदतीनं 60 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 60 धावा धावफलकावरती लागल्या टीम मोपेच्या. पनवेल तालुक्यातील दादा संघ आजच्या दिवसामध्ये आणि या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात महागडी ओव्हर या संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहतोय. तब्बल या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाजानं 23 धावा. 23 धावा तब्बल गोलंदाज प्रतीक पाटील या खेळाडूंना खर्च केल्यात आणि सर्वात मारल्यात का? हा, कालच्या दिवसामध्ये 28 धावसंख्येचं षटक फेकलं आणि आजच्या या पहिल्याच सामन्यामध्ये 23 धावसंख्येचं षटक गोलंदाज प्रतीक पाटीलने फेकलं गेलं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 61 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये
चेंडू सोपवला गेलाय. दर्शन पाटील या गोलंदाजाच्या हातामध्ये वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि सांघिक कोठ्यातील चौथं षटक गोलंदाज दर्शन पाटीलच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. दर्शनने आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्ची केल्या होत्या आणि हे चौथ्या षटकामध्ये आता कशी गोलंदाजी करणार याकडे मात्र बोर्लेकरांच्या लक्ष मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर चांगल्या चेंडूची फेकी त्याला करावी लागेल. दोन्ही फलंदाज फार चांगला खेळ मैदानावरती करतायत. आक्रमक पवित्रा धारण दोन्ही फलंदाजांनी केलाय आणि हे वादळ खऱ्या अर्थानं मैदानावरती घोंगावते. हे वादळ या ठिकाणी शांत करावं लागेल, नाहीतर एक मोठी धावसंख्या आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. हा चेंडू पहिलाच खराब बॉल, लाईन थोडीशी मिस होताना पाहायला मिळाला. गोलंदाज आणि वाईट बॉलचा इशारा पंचांचा येईल. वाईट बॉलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. ते टोटल 62 या धावसंख्येवरती. आणि मोफे संघाला सुद्धा माहिती आहे समोर खेळणारी बोर्ली टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. चांबो सारखा एक इन्फॉर्म बॅट्समन या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश पाटील स्वतः या संघाचे कर्णधार मैदानावरती आहेत आणि अशा वेळेला या संघाच्या विरोधात खेळत असताना एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभा करणं गरजेचं आहे. हे जाणलं आणि तसाच खेळ मैदानावरती करत असताना मोपे संघाचे हे दोन्ही फलंदाज या चेंडूवरती बॉल हवेमध्ये होता, सेफली चेंडू जमिनीवरती लँड होतोय. तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती सहज मिळवली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 63 या धावसंख्येवरती. 63 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिला चेंडू खेळपट्टीवरती चांगला टाकला गेला. हा पुढचा बॉल. गोलंदाज दर्शन पाटील आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कर व्हाईट जर्सी मध्ये या ठिकाणी मोपे संघ त्यांचा संपूर्ण स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय आणि नेव्ही ब्ल्यू आणि रेड या कॉम्बिनेशन जर्सी मध्ये बोर्ले संघ या मैदानावरती खेळत असताना अगदी इंग्लंड संघाचा जसा ड्रेस कोड आपण पाहतो अगदी तसा ड्रेस कोड या ठिकाणी बोर्ले टीमचा पाहायला मिळतोय. दोन्ही ताकदवार खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ, बरीचशी मैदानं या दोन्ही संघांनी गाजवली आहेत. चौकचं हे मैदान, कांट्रोलीचं हे मैदान आणि या मैदानावरती आज पहिल्या सामन्यामध्ये मात्र मोपे संघ हमी ठरत असताना हा चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांबो, त्याला भेदून चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने 68 धावसंख्या धावफलकावरती लागले. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू असताना दोन्ही फलंदाज अगदी ठाण मांडून खेळपट्टीवरती बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका खेळण्याचा मनसुबा या ठिकाणी पूर्णपणे सफल होताना असताना आपल्याला पाहायला मिळेल. हा पुढचा बॉल फिरून मारला जातो, हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक जाणार चेंडू पर्यंत, चेंडू मात्र जमिनीवरती लँड झालाय. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 70 या धावसंख्येवरती. बघा 70 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते बॅटिंग करणाऱ्या मोपे संघाची. कालच्या दिवसामध्ये बघा 72 धावांचा हाय स्कोर होता आणि आतापर्यंत 70 धावा धावफलकावरती. हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल अडवतोय, चेंडू उचलणार फेकणार. एकच धाव या चेंडूवरती मेल. एकेरी धावेच्या मदतीनं फलंदाजाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतोय की जर का एखादा चांगला चेंडू आला तर कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ढकलला जातोय आणि खराब चेंडू ज्या ज्या वेळेला तुम्ही टाकलेत ना त्या वेळेला मोठे फटके आपण या दोन्ही फलंदाजांनी मारलेत आणि धावफलकावरती धावा पोहोचलेत त्या 71 धावा धावफलकावरती. हा पुढचा बॉल वेट अँड वॉच, गुडगेट टेकून या ठिकाणी आक्रमण चढवलं जातं आणि सरळ फेकून दिलंय चेंडूला. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय फलंदाज हर्षद पाटीलने षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 77 तब्बल धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सर्वोत्कृष्ट धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम मोपे या सकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतेय. बोर्ले संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आता बोर्ले संघाला विचारपूर्वक खेळ करावा लागेल, कारण सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये आक्रमण चढवलं तोपर्यंत ठीक होतं, परंतु जर का हे दोन्ही फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवरती राहिले तर नक्कीच एक मोठी धावसंख्या धावफलकावरती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तोपर्यंत गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा असेल तयार.
हा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, प्रॉपर कनेक्ट चेंडूला केला गेला आणि पुन्हा एकदा फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू जाईल वन बाउन्सचा, येतोय दणदणीत चौकार आणि चौकाराच्या मदतीनं तब्बल 81 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागली जातीये. प्रति ओव्हर 20च्या सरासरीनं या ठिकाणी धावताना पाहायला मिळतीये टीम मोपे. हर्षद पाटील सलामीवीर हा फलंदाज वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बरोबरीनं त्याला साथीला असणारा फलंदाज प्रतीक पवार हा 32 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज अगदी चांगली बॅटिंग मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 5 धावा अर्धशतकापासून दूर असताना आपल्याला पाहायला मिळेल हर्षद पाटील. आणि हे अर्धशतक या ठिकाणी होणार का, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक हर्षद पाटील या खेळाडूच्या नावावरती नोंदवलं जाईल का, हे आता प्रश्नचिन्ह तमाम प्रेक्षकांना आपल्याला पडलेला पाहायला मिळतोय. आणि हा प्रश्नचिन्ह तर या ठिकाणी काढायचा असेल तर एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी फलंदाज हर्षद पाटील या खेळाडूला खेचावा लागेल. शेवटचं ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक मैदानावरती हाणामारीचं षटक पाहायला मिळेल. गोलंदाज भूषण पाटील पुन्हा एकदा असेल तयार. हा पुढचा बॉल फिरून मारला जातोय कार्पेटच्या साहाय्यानं. षटरक्षक आहे त्या ठिकाणी बॉल अडवतोय. स्ट्राईक रोटेट होतीये स्ट्रायकर एंड वरती त्या ठिकाणी हर्षद पाटील आता खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. संघाचं 82 धावा धावफलकावरती लागत असताना टीम मोपे संघाच्या आणि सर्वोत्कृष्ट धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल मैदानावरती शिल्लक असतील आणि 5 धावा दूर आहेत फलंदाज हर्षद पाटील वैयक्तिक अर्धशतकापासून. हा पुढचा बॉल, हा चेंडू धीम्या गतीने टाकला जातोय. गोलंदाज हुशार आहे, व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा थोडासा मागे घेतला आणि त्यानंतर धीम्या गतीने चेंडू विसावला. तो विकेट किपरच्या हातामध्ये. बराचशा कालावधीनंतर हा निर्धाव चेंडू आपण मैदानावरती बघितला. टोटल 3 ओव्हरमध्ये एकही निर्धाव चेंडू आला नव्हता आणि त्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव पडला जातोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 83 धावसंख्येवरती धावफलक 82 माफ करा 82 धावसंख्येपर्यंत धावफलक या ठिकाणी स्थिरावलं गेले. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज असेल हर्षद पाटील. हा पुढचा बॉल भूषण पुन्हा एकदा चकवा देतोय. यावेळेला मात्र बघा यष्टीरक्षकांनी केली चुकी. बॅकअप त्या ठिकाणी सुरेख मिळतोय. बॉल अडवला गेला. हाही चेंडू खेळपट्टीवरती डॉट पडला जातोय. संघाच्या धावसंख्या बघितली आपण तर एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते मोपे संघ. आणि अशा वेळेला फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतायत परंतु यश येत नाहीये. शेवटच्या क्षणाला का होईना चांगली गोलंदाजी टीम बोर्ले संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे ते षटक या ठिकाणी चांगलं पडलं जातोय. परंतु किती उशीर तुम्ही फलंदाज हर्षद पाटील सारख्या खेळाडूला तुम्ही शांत बसवाल. अर्धशतकीय खेळी या ठिकाणी केली जाते. बॅट उंचावून त्या ठिकाणी प्रेक्षकांचं अभिवादन त्या ठिकाणी स्वीकारलं जातोय. जबरदस्त खेळ बरसला या मैदानावरती फलंदाज मोपे संघाचा हर्षद पाटील आणि त्याने आतापर्यंत धावफलकावरती ठोकल्यात 51 धावा 16 चेंडू मध्ये ठोकल्या गेल्यात आणि जबरदस्त अशी बॅटिंग तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आणि क्रू स्वप्नील खोपकर यांच्याकडून बघा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय 50 साठी. या चेंडूवरती सुद्धा मोठा स्ट्रोक येतोय षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचेल 94 या धावसंख्येवरती. 100 धावा कंप्लीट होणार का आता हे पाहावं लागेल. कारण ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत ना, अफलातून फलंदाजी अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे या ठिकाणी बॅकफुटवर ढकलली गेली आहे टीम बोर्ले. गोलंदाज असेल पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल बघा फिरून मारला जातोय आणि त्या ठिकाणी सुरेख झेल. बॅट सुटली हातातून फलंदाज हर्षदच्या आणि झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज होईल बाद आणि काय इनिंग साकारले बघा. अठरा बॉल मध्ये 57 धावसंख्येची बहारदार खेळी केली फलंदाज हर्षद पाटीलने आणि संघ जाऊन पोहोचलाय. बॅट उंचावायचे हर्षद
खरोखरच लाजबाब फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. शेवटच्या चेंडूवरती मिळाली विकेट आणि टोटल धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचलाय 94 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आणि टार्गेट असेल ते 95 धावसंख्येचं. पहिली 50 आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूपासून षटकार चौकार आणि अगदी आमच्या पंचांना या सकाळच्या सत्रामध्ये कवायत करण्यास भाग पडलं त्या हर्षद पाटीलने आणि खरोखर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गरज आहे ती टीम स्वर्गीय सचिन स्मृती जे हनुमान बोर्ले संघाला गरज आहे ती 30 बॉलमध्ये 95 धावसंख्येची 95 धावसंख्येची गरज आहे बोर्ले संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. आणि या धावसंख्येचा पाठलाग होणार की या धावा रोखल्या जाणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय ज्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा आवाज खऱ्या अर्थानं घुमताना पाहायला मिळतो. तसेच भिवंडी असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, बऱ्याचशा विभागांमध्ये जाऊन ते आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतात. त्यांचे मानस मनोरे यांना विनंती असेल आपण मायक्रोफोनवरती यावं. त्यानंतर आमचे अजिंक्य बोड सर या ठिकाणी येतात त्यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये जेव्हा मी सुरुवातीला समालोचन करायचो त्या वेळेला त्यांनी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिली. त्यांच्या अजिंक्य बोड यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यानंतर आमचे मोरब्याचे धीरज राणे या ठिकाणी आलेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. स्वर्गीय संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2024 मध्ये आपलं मनापासून स्वागत. धीरज राणे यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावरती यावं. त्यानंतर आपण स्वागत समारंभाकडे या ठिकाणी वळतोय. त्यानंतर सन्माननीय अतिथी आमचे सूरजदादा पाटील या ठिकाणी आलेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी अमोल यादव यांना विनंती करतो की आपण साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. आणि जे जे मान्यवर या ठिकाणी सदिच्छा भेट देतात त्या सर्वांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि या संस्कृतीचं जतन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजक करताना पाहायला मिळत आहेत. मान्यवर आमचे सूरज पाटील साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांचं स्वागत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केलं जाईल. तसेच त्यांच्या समवेत आमचे भातांचे रवी ठाकूर साहेब हे सुद्धा मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत अमोल यादव यांना विनंती असेल आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. त्यानंतर आमचे धीरज राणे या ठिकाणी आले त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. त्यानंतर आमचे अजिंक्य भौड सर बऱ्याचशा कालावधीनंतर खऱ्या अर्थाने त्यांची आमची भेट होते त्यांचं सुद्धा स्वागत असेल. मान्यवरांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आमच्या अमोल यादव यांच्या शुभास्ते साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात जातं. आणि आपण वळूया मैदानाकडे जिथे गरज आहे 30 बॉलमध्ये टीम जय हनुमान बोर्ले संघाला 95 धावसंख्येची. ओव्हर टू मानस. त्यानंतर आमचे जयेश माडिक यांना विनंती असेल धीरज राणे साहेब या ठिकाणी आलेत त्यांचं सुद्धा आपण स्वागत या ठिकाणी करायचं आहे. मोरबे संघाकडून खऱ्या अर्थानं बऱ्याचशा क्रिकेट गाजवलेला हा खेळाडू आणि आज या ठिकाणी त्यांची वर्णी या ठिकाणी लागते. अगदी वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी आले त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत.
धन्यवाद ओंकारजी गुरव सर. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषक 2024ची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. यापुढील मॅच ज्या दोन संघांच्या दरम्यान खेळवली जाणार आहे, डीपी फायटर्स टेरवली आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता पोयंजे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल टॉससाठी प्लीज आपण यावं. पंचांचा मॅच ऑन होण्याचा इशारा येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल आहे. पहिला बॉल फुल टॉस पद्धतीचा पाहायला मिळतोय. थोडीशी त्या ठिकाणी क्रॅम्प आपल्याला गोलंदाजांच्या दिशेने पाहायला मिळतोय. विनंती असणार आहे आयोजकांना पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये लगेचच करायची आहे. बीमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो चेंडूंचा इशारा या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. हा पहिला बॉल जो पिच केला गेला तो बीमरचा नो असणार आहे आणि पहिली वॉर्निंग देखील मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दिली जाईल. पुनश्च एकदा आपण वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे या टीम बोर्ली संघ पाठलाग करतोय तो म्हणजे तब्बल 95 धावेंचा पहिला बॉल या ठिकाणी या पहिल्या बॉलवरती हा चेंडू नो पिच होताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज या ठिकाणी थोडे दुखापतीमुळे बाहेर होताना पाहायला मिळत आहेत. फ्रीडचा बॉल आहे, फुल टॉस या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. इथे मात्र बिना दसरा आणि बिना दिवाळीचा बोनस दिला जाणार. 6+1च्या या 7 धावा बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये ऍड ऑन केल्या जातील. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा, सुरुवात आक्रमक होणं फार महत्वाचं आहे आणि या ठिकाणी प्रफुल्ल पाटील उर्फ चांबू यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक षटकार त्यांच्या बॅटमधून या ठिकाणी आलेला आहे. नवीन गोलंदाज ज्यांचा वापर मात्र गोलंदाजीसाठी करण्यात येतोय. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून देखील बीमरचा नो पाहिला, त्या बॉलवरती आपण षटकार पाहिला आणि त्यांना देखील पहिली वॉर्निंग असणार आहे. कारण एका ओव्हरमध्ये जर 2 बीमरचे नो जर येतात तर गोलंदाज देखील बाद केला जातो. फ्रीडची संधी आहे. यावेळेस शफल झाले होते परंतु काय कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. खरं तर स्वतःचं रक्षण ते करत होते कारण चेंडू तेवढ्या वेगाने त्यांच्यापर्यंत पोहोचला, परंतु अंतिम मोक्याच्या क्षणी आपण पाहिलं की हा झेल टिपला गेलाय. परंतु फ्रीडची संधी असल्या कारणाने फलंदाज मात्र या ठिकाणी सुखरूप आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. पिवनचं पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेचा फटका चांगला आहे प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून. हा येतोय डीप मिड विकेटच्या पलीकडे, एक स्टायलिश स्ट्रोक आलाय, षटकार. 6 धावेंच्या बरोबरीने धावफलक मात्र इथे वेगाने पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा येत आहेत त्या मात्र आता 14 धावा. पारितोषिक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कैलासवासी सचिन पाटील आणि कैलासवासी अजय पाटील यांच्या स्मरणार्थ जर बोर्ले टीम जिंकली तर आदरणीय नरेश दादा पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी टीम बोर्लेला दिला जाणार. लेट सचिन स्मृती बोर्ले आणि त्यांच्या विरोधात मोहपे अशी बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. टप्प्याचा बॉल यावेळेस ऑफ साइडला पंच केलाय. कव्हरच्या वरून बॉल जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या पलीकडे आणि हा देखील आलाय प्रफुल्ल यांच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार.
षटकार चौकारांची बरसात मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. प्रफुल्ल पाटील यांना यंदाच्या वर्षी आपण RPL मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. शॉर्ट आर्म पूल केलाय यावेळी प्रफुल्ल पाटील. मनगटातल्या ताकदीचा केला जातोय वापर. चेंडूला मात्र इथे सरळ पाठवून दिलंय काऊ कॉर्नरच्या पलीकडे आणि हा देखील येतोय आणखीन एक दमदार षटकार. गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा डगमगताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 95 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रफुल्ल पाटील यांची बॅटिंग या मॅच मध्ये सगळ्यात मोठा दुवा ठरणार आहे विजय आणि पराजय यांच्यामध्ये. आणि प्रफुल्ल यांनी काय कमालीची बॅटिंग केली आहे. जसं नाव आहे तसं काम देखील केलं जात आहे. यावेळेचा फुलर लेनचा बॉल ऑन साईडला आपण पाहतोय. या फटका खेचण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट काऊ कॉर्नर रिजन मध्ये या चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि कोणतीच धाव या बॉल वरती मात्र मिळत नाहीये. 5 चेंडूंचा खेळ संपला. या षटकामध्ये 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील बीमरचा नो बॉल आहे. हातातून चेंडू मात्र वारंवार निसटला जातोय. प्रॅक्टिसचा अभाव या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहे. मगाशीच आपण उल्लेख केला 2 बीमरचे नो जर येतील तर गोलंदाज हा बाद असतो आणि पंचांचा निर्णय की गोलंदाज या मॅच मध्ये आता मात्र पुढे गोलंदाजी करू शकत नाहीये आणि बॉलर देखील बाद केला जाईल. नवीन गोलंदाजांचा वापर केला जाईल. शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. पंचांनी आपला हेलिकॉप्टर घुमवलेला आहे. अर्थातच फ्रीडची संधी असणार आहे बॅटर संदेश पाटील यांच्यासाठी. फ्री संधी नक्कीच आम्ही सांगितलं की नो बॉल आहे आणि प्रत्येक नो चेंडूवरती फ्री हिट मात्र या ठिकाणी नक्कीच असते आणि त्यामुळे आपण पाहतो की ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फलंदाज संदेश पाटील यांच्यासाठी. सव्वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये शिल्लक आहे. जो आक्रमक सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र मिळवून दिली आहे प्रफुल्ल पाटील यांनी. फ्रीडचा बॉल संदेश पाटील यांनी देखील आपली बॅट ओपन केली आहे. खेळाडू पण त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत. खेळ टिपला जातोय. मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होता संदेश आणि प्रफुल्ल यांचा, परंतु दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतात. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपला जातो आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 95 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 26 पाहायला मिळते. येणारे 24 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि विजयासाठी 24 बॉलमध्ये जर समीकरण आपण पाहिलं तर या ठिकाणी 69 धावांची गरज आहे. टीम मोहपे आणि टीम बोरले जर आपण पाहिले तर बरंच एकमेकांचा खेळ एकमेकांना माहिती आहे. बऱ्याचशा मैदानावरती एकमेकांच्या विरोधात ते खेळलेले आहेत आणि या मैदानावरती मात्र आता कशी रणनीती वापरली जाणार टीम मोहपेच्या माध्यमातून हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. चला विनंती आहे, तुम्हाला टाईम अलर्ट असेल. 5 षटकांची मॅच आहे, अर्थातच 25 मिनिटं एका सत्रासाठी दिली जातील आणि 25 मिनिटांमध्ये एक सत्र पूर्ण होणं हे फार महत्त्वाचं राहणार आहे. कारण क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम अँड डिसिप्लिन हॅज टू बी इन इट असं नेहमी म्हटलं जातं. कारण क्रिकेटचा खेळ आणि शिस्त यांचं नातं फार घट्ट आहे आणि त्यामुळे ती शिस्त तुम्हाला देखील कायम ठेवायची आहे. 24 बॉल 69 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये ही जोडी जी आहे ती जोडी कमाल आहे आणि जोडी धमाल आहे. ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल टीम मोहपेच्या गोलंदाजांना. जरी पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक केली तर मात्र धावांवरती रोख लावण्यामध्ये यश हे नक्कीच मिळालं जाईल. नवीन गोलंदाज ज्यांचा वापर केला जातोय वैयक्तिक पहिला आणि या टीमसाठी दुसरं षटक घेऊन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येत आहेत. विराज भोईर यांचा वापर मात्र या ठिकाणी केला जातोय. क्रिकेटिंग प्रॉपर 360 डिग्री स्टाईलचा एक ग्राउंड पाहायला मिळत आहे.
दोन्ही एंडनी या ठिकाणी गोलंदाजी होती हे फार महत्वाचं राहणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा पहिला बॉल आहे, शफल होऊन या ठिकाणी ऑन साइडला बॉलला उडवून दिलाय, शॉर्ट पूल केलाय. प्रफुल्ल पाटील यांनी केलाय ताकदीचा वापर, चेंडू सीमा पार, षटकार. प्रफुल्ल पाटील यांनी. दरम्यान पुढील मॅचचा कॉल आपण देऊया श्री गणेश डेरवली आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता पोंजे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की प्लीज टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण यावं. यावेळचा बॉल डाव्या एष्टीला सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच दोन्ही हात आमच्या दिशेने समांतर करतात आणि अर्थातच ICCचा लॉ क्रमांक 22 जो आम्हाला या ठिकाणी सांगतोय की हा चेंडू स्क्वेअर असणार आहे. अवंतरच्या मदतीने सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी चांगला फटका, स्टायलिश स्ट्रोक, घुटना टेक आणि तमाशा देख. बॉलला पाठवून दिलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. प्रफुल्ल पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि समोरच्या टीमला स्वतः सोबत ओढून नेण्याचं काम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा येतोय दमदार चौकार. इतकी मोठी धावसंख्या जेव्हा उभी केली गेली असं वाटलं होतं कुठे ना कुठेतरी बोर्ले टीमला बॅकफूट वरती टाकलं जाईल, परंतु प्रफुल्ल पाटील म्हणाले आहेत की हम भी कुछ कम नहीं है. आमच्यामध्ये पण दम आहे, आमच्यामध्ये धावांना चेस करण्याची क्षमता आहे, ताकद आहे आणि तिचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नक्कीच पेश केला जातोय. चांगली बॅटिंग आहे प्रफुल्ल पाटील यांची. यावेळेचा बॉल देखील फटका दमदार आहे. प्रफुल्ल पाटील थांबणार नाहीये, हा खेळाडू चुकणार नाहीये. आणखीन एक दमदार फटका मिड विकेटच्या पलीकडे, हा देखील षटकार. काय कमालीची फलंदाजी केली जातीये. प्रफुल्ल पाटील वन साइड हिरो सारखा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यांच्या माध्यमातून केला जातोय. यंदाच्या हंगामात रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांची बॅटिंग पाहिली. सर विशाल जितेकर यांच्या टीम मध्ये ते खेळत होते. तदनंतर बऱ्याचशा मैदानावरती बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीजचे अनेक अवॉर्ड या खेळाडूने स्वतःच्या नावावरती केल्यात आणि तदनंतर या मैदानावरती काय कमालीचा खेळ दाखवतायत ते म्हणजे फलंदाज प्रफुल्ल पाटील. शेवटचा कॉल असेल पुढील मॅचचा टॉस श्री गणेश टेरवली आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता पोंजे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचंय. शेवटचा कॉल दोन्ही टीमच्या कॅप्टन साठी असणार आहे. जर तुम्ही वेळेत आला नाहीत तर तुम्हाला मात्र आयोजकांच्या कठोर निर्णयाला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद दोन्ही टीमच्या कॅप्टननी घ्यायची आहे. यावेळेचा आणखीन एक अकूट टप्प्याचा बॉल आहे. प्रफुल्ल यांनी बॉल केलाय पूल, फटका होता पॉवरफुल आणि गोलंदाजाचा पत्ता केलाय गोल, आलाय मिड विकेटच्या पलीकडे, षटकार. संदेश पाटील जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत त्यांना मात्र या ठिकाणी मात्र आता बराचसा आनंद झालाय, कारण की प्रफुल्ल पाटील यांनी कमालीचा खेळ केलाय. काय फलंदाजी आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 49 धावेंवरती आणि जर प्रफुल्ल यांचा आपण विचार केला तर वैयक्तिक 12 चेंडू आणि 45 धावेंची इनिंग त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळतीये. आने दो कितने भी फिकर नॉट, कारण प्रफुल्ल पाटील हे टीम बोर्लेचा हायब्रिड शॉट आणि काय कमालीची बॅटिंग आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या खेळाडूचं. यावेळेस देखील फटका चांगला आहे, मनगटातल्या ताकदीचा केला जातोय वापर. प्रफुल्ल पाटील इज ऑन फायर, आणखीन एक दमदार षटकार. 50 अप केली जातीये. प्रफुल्ल बॅट दाखवायची आहे. 13 चेंडू 51 धावेंची एक मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी प्रफुल्ल पाटील यांनी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. 6 षटकार, 2 चौकार आणि त्याच्याच बरोबरीने 13 चेंडू 51 धावेंची इनिंग आहे. क्या बात आहे. टाळ्यांचा कडकडाट केला जातोय प्रफुल्ल पाटील यांच्यासाठी आणि एका हाती खिंड लढवताना हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रफुल्ल यांनी सांगितलंय नो फिअर,
कॉज आय एम हिअर हे मात्र त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. विघ्नहर्ता पोहिंजे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. श्री गणेश टेरवली टीमच्या कॅप्टनना शेवटचा कॉल आहे टॉससाठी यायचा. यावेळचा बॉल थोडस दडपण गोलंदाजावरती पाहायला मिळतोय आणि दडपणाच्या खाली मात्र गोलंदाजी केली जाते. जेव्हा तुमच्यावरती प्रहार केले जातात थोडासा मानसिक तणाव तुमचा वाढला जातो आणि तशाच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर्वात महागड षटक आतापर्यंतच हे नक्कीच ठरतंय. यॉर्कर बॉल वाईड यॉर्करचा वापर केला जातोय. आपण पाहतोय आउटसाइड द ऑप्स्टम वरती ब्लॉक होल मध्ये हा चेंडू पिच केला जातोय. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केलंय बॉलला आणि एक धाव या चेंडूवरती मिळाली जाते. एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजे बिनबाद 57 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी 38 धावेंचं आव्हान मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रफुल्ल पाटील यांनी 14 चेंडू खेळल्यात. 52 धावांची इनिंग मात्र ते साकार करतायत. संदेश पाटील यांनी 1 चेंडू खेळलाय जरूर परंतु अजूनही त्यांचं खातं वैयक्तिक ओपन झालं नाहीये. पूर्णपणे प्रफुल्ल पाटील डॉमिनेट करताना या दुसऱ्या सत्रामध्ये या रन चेसिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 38 धावांचं समीकरण आहे. सुरुवातीला 30 चेंडू 95 धावा होत्या. भलं मोठं अंतर मात्र कापायचं होतं. 2 षटकांमध्ये 57 धावा जमा केल्यात म्हणजे येणारे 18 चेंडू आहेत विजयासाठी 38 धावांचं आव्हान आहे. गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. सुरुवातीला आपण म्हटलं होतं ही जोडी तुम्हाला फोडावी लागेल. या जोडीला जर तुम्ही फोडलं नाहीत तर तुमच्यासाठी मात्र अडचणी या मॅच मध्ये नक्कीच निर्माण होणार आणि तशाच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 18 चेंडूत विजयासाठी 38 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज प्रतीक पवार यांचा वापर मात्र षटक क्रमांक 3 साठी केला जातोय. पंचांच्या लेफ्ट हँड साइडने अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटचा वापर केला जाणार. यावेळचा बॉल फुलरलँडचा होता. द बॉल इज ऑन स्लॉट डिलिव्हरिंग आउट ऑफ द प्लॉट. प्रफुल्ल पाटील यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. काय कमालीची बॅटिंग सुरू आहे. एका हाती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केली जातीये. कोणताही गोलंदाज आला तरी पण माझं शैली जी आहे ती तीच असेल. माझा रूप जो असेल तो तोच असेल आणि माझी खेळी जी असेल ती तीच असेल हे दाखवलं जात आहे. यावेळचा फटका देखील चांगला आहे. स्टायलिश स्ट्रोक. प्रफुल्ल पाटील थांबणार नाहीयेत. आणखीन एक बॉल वरती आलाय मॅक्झिमम षटकार. टॉस या ठिकाणी केला जातोय. सुदाम दामणे साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा. एका बाजूला विघ्नहर्ता पोहिंजे आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश टेरवली आणि दोन्ही टीमच्या दरम्यान पहिल्या फेरीतील दुसरी मॅच दिवस क्रमांक 3 ची असणार आहे. फुल टॉस बॉल आहे. संधी दिली. हा खेळाडू थांबणार नाहीये. एकदा वाघाच्या जबड्यामध्ये जर रक्त लागलं तर तो शिकार कधीच थांबवत नाही. प्रफुल्ल पाटील ते चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. आणखीन एक बॉल वरती आलाय मॅक्झिमम षटकार. काय कमालीची बॅटिंग केली जातीये. धावा कमी पडतील की काय असा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये मात्र आता निर्माण केला जातोय. संघाची धावसंख्या पोहोचली जातीय धावफलकावरती 75 धावा. येणारी चेंडू शिल्लक आहेत 15 आणि विजयासाठी मात्र 20 धावांची गरज आहे. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जातीय फलंदाज प्रफुल्ल यांच्या माध्यमातून. प्रत्येक मैदानावरती जी कन्सिस्टन्सी असते तिला मात्र या ठिकाणी नक्कीच मेंटेन केलं जात आहे. पारितोषिक देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. कैलासवासी सचिन पाटील आणि कैलासवासी अजय पाटील यांच्या स्मरणार्थ जर बोर्ले टीम जिंकली तर सन्माननीय नरेश दादा पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक टीम बोर्लेला दिलं जाणार. पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय.
आउटसाइड द ऑफ स्टंप या ठिकाणी चेंडूची पिचिंग होताना पाहायला मिळते. पंचांचा वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शहात्तर धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा स्लोवर पद्धतीचा बॉल व्हेरिएशनचा वापर केला जातोय. गोलंदाजांनी ओळखलंय वेगवान चेंडू जर मी फेकले तर कुठे ना कुठेतरी माझ्या टीमसाठी धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये अकलेचा केला गेलेला वापर आणि तदनंतर व्हेरिएशनचा केला गेलेला वापर पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय 14 चेंडू आहेत आणि 19 धावांची विजयासाठी गरज आहे. आणि या पारितोषिकांमध्ये वाढ होतीये. सन्माननीय अरुण दादा पाटील साहेब यांच्याकडून देखील जर टीम बोर्ले जिंकली तर 1000 रुपयांचं रोख बक्षीस टीम बोर्ले संघाला दिलं जाईल. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अकलेचा वापर केला जातोय कारण प्रफुल्ल यांना माहिती आहे आता समीकरण माझ्या टीमसाठी सोपं झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये अकलेचा वापर करायचा आहे. सेन्सिबल बॅटिंग करायची आहे आणि तसाच खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय दत्ताजी मांडे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालं गेलं. साहेबांना विनंती असणार आहे की आपण मंचावरती येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. डॉट चेंडू शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा धावफलकावरती आपल्याला 77 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र गरज आहे ती म्हणजे 18 धावांची. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. 3 षटकांचा खेळ संपला की ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये केला जातो. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जरूर आहे परंतु तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीन्स वरती पाहू शकता प्रफुल्ल पाटील यांची खतरनाक बॅटिंग. हायलाइट व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून दिला जातोय. नुकताच आपण पाहिलं की RPL मध्ये 3 लाख सबस्क्रायबर त्यांनी YouTube वरती पूर्ण केले आणि आज 3 लाखांच्या पलीकडे त्यांची सबस्क्रायबरशिप पोहोचलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून या हायलाइटचं विजन हे टीव्ही स्क्रीन्स वरती आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू आहेत 18 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपला दम धरून आहेत. काय कमालीची फलंदाजी केली आहे. एका बाजूला अटॅकिंग मॅन प्रफुल्ल पाटील पाहायला मिळतात तर त्यांची साथ मात्र कॅप्टन कूल संदेश पाटील यांनी दिलेली आहे आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करायचं विनंती असणार आहे कारण की बऱ्याचशा उशिराने मात्र आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि त्यामुळे प्रत्येक मॅच वेळेअभावी पूर्ण होणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे स्पीडअप करण्याची विनंती देखील दोन्ही टीमला राहील. पुढील मॅच श्री गणेश टेरवली आणि विघ्नहर्ता पोइंजे. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम विघ्नहर्ता पोइंजेने. जो पण आपला निर्णय असेल त्यावरती मात्र अंमलबजावणी हे सत्र संपल्यानंतर आपण लगेचच करायची आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती वापरले जात आहेत. इनॅट क्रमांक षटक 4चं घेऊन जय भोईर. जयला जर स्वतःच्या टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. विकेट घेणं फार महत्वाचं असणार आहे. आकू टप्प्याचा बॉल आहे. खराब चेंडू. दिशा खराब आहे. दशा देखील खराब केली जातीये. चेंडू गेलाय डीप लॉंग लेग सीमा पार. प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून षटकार. आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय प्रभाकर महाडिक साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आव्हानाला मात्र इथे सोपं केलं जात आहे. 95 धावांचा माउंट एव्हरेस्ट होता परंतु काय चांगल्या पद्धतीने तो सर देखील केला जातोय. हलकी हाताने शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला रनआउटची संधी आहे.
पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांना. अर्थातच DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला जाईल आणि या ठिकाणी अंपायर रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, इट इज आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय विकेटचा, म्हणजे फलंदाज संदेश पाटील यांना माघारी परतावा लागणार आहे आणि पहिला हादरा या ठिकाणी लेट सचिन स्मृती बोर्ले टीमला दिला जाईल. समीकरण मात्र आता सोपं झालंय. येणारी 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 12 धावसंख्येची गरज असणार आहे. 83 वरती 1 ही स्थिती आपल्याला टीम बोर्लेची पाहायला मिळतीये. 95 धावांचा पाठलाग करतायत चांबू अर्थातच प्रफुल्ल पाटील यांनी 21 चेंडू 77 धावांची एक मॅरेथॉन इनिंग मात्र या पहिल्या मॅच मध्ये साकार केली आहे. नवीन फलंदाज आले आहेत, परंतु डाव्या एष्टीच्या बाहेर दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण केली जाते. पंच दोन्ही हात आमच्या दिशेने समांतर करतायत. डेफिनेटली इट इज अ वाईड बॉल, अवांतर बॉल असणारे स्क्वेअर चेंडू असणार आहे. 11 धावांची गरज आहे. आता 10 चेंडूंचा खेळ अजूनही या मॅच मध्ये शिल्लक असेल. हलक्या हाताने या ठिकाणी फक्त टॅप केलाय बॉलला. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धोका यावेळेस देखील होऊ शकतो. पुनश्च एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. अंपायर रिव्ह्यू रनआउट साठी आहे, चेक केला जाईल, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउटचा डिसिजन या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळणार आहे. प्रफुल्ल पाटील यांना देखील एका वेळी विश्वास नव्हता की मी पोहोचलोय की नाही, परंतु त्यांची बॅट जी आहे ती क्रीजच्या आतमध्ये वेळेत इन झाली होती आणि त्यामुळेच मात्र तिसऱ्या पंचांचा हा नॉट आउटचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. 85 धावा धावफलकावरती येत आहेत. येणारे 9 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज असणार आहे. 9 चेंडू 10 धावा, अगदी रन बॉल इक्वेशन जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला टीम बोर्लेसाठी पाहायला मिळत आहे. पहिल्या सत्रामध्ये देखील या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक नोंदवलं गेलं आणि दुसऱ्या सत्रामध्ये या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून हा दणका येतोय. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. आणखीन एक आलाय दमदार षटकार. एक्क्याण्णव धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारी 8 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 4 धावसंख्येची गरज असणार आहे. फळीची एच या ठिकाणी लागली होती, परंतु विकेट किपर यांची चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस, परंतु हा झेल जमिनीलगत दान केला जातोय आणि चांबू यांना एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं गेलं. 7 चेंडू आहेत आणि विजयासाठी 4 धावांची गरज. हा चेंडू मात्र जर निर्धाव आला तर या मॅच मध्ये मजा नक्कीच येऊ शकेल. हलक्या हाताने टॅप केलाय बॉलला. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. खेळाडू त्या ठिकाणी बॉलवरती येत आहेत, प्रोटेक्शन होतं आणि एकच धाव याही चेंडूवरती मात्र मिळाली जाते. एका धावेच्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ संपला. पाठलाग करायचा आहे 95 धावसंख्येचा. टीम लेट सचिन स्मृती बोरलेला धावा झाल्यात त्या धावफलकावरती 92 धावा. येणारी 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी 3 धावेंची गरज असणार आहे. नक्कीच फलंदाज प्रफुल्ल पाटील यांच्या
जर कारकिर्दीचा आपण विचार केला तर वैयक्तिक आता 24 चेंडू आणि 84 धावेंवरती ते खेळत आहेत, परंतु त्यांनी आतापर्यंत जेवढ्या इनिंग खेळल्यात त्यामध्ये वैयक्तिक 89 हा त्यांचा सर्वोच्च स्कोर आहे. परंतु आता जर या बॉलवरती त्यांनी षटकाराने फिनिश केली तर त्यांच्या वैयक्तिक खेळीमधला सगळ्यात मोठी धावसंख्या त्यांच्या माध्यमातून मात्र आता निर्माण होऊ शकते. चांगली माहिती आमचे ऑपरेटर या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, परंतु तो फटका येणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. न्यू बॉलर ज्यांचा वापर केला जाईल शेवटच्या षटकासाठी, गोलंदाज निखिल यांचा वापर. यावेळेचा बॉल हवेत उडवलाय, झेल घेण्याची शक्यता आहे. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, परंतु थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला जातोय आणि मोठं वादळ जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमधून आता बाहेर पोहोचवलं जाणार आहे. प्रफुल्ल पाटील बॅक टू डगआउट, परंतु त्यांनी त्यांचं काम मैदानाच्या आतमध्ये चोखपणे केलंय. पहिल्या षटकामध्ये आपण म्हटलं होतं की या विजय आणि पराजयामध्ये सगळ्यात मोठा दुवा जर कोणता खेळाडू ठरू शकेल तर तो प्रफुल्ल पाटील आहे आणि तो ठरलाय देखील, कारण वैयक्तिक चेंडू खेळले त्यांनी या ठिकाणी 25 आणि धावा केल्या 84. एकदा जोरदार टाळ्या प्रफुल्ल पाटील यांच्यासाठी व्हायला पाहिजेत. दुसरं अर्धशतक त्यांनी या वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषकाचं लगावलेलं आहे. 5 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील एनॅट क्रमांक 4 वरती इन केली जात आहेत. 5 चेंडू 3 धावा. मोहपे टीम अजूनही मॅच केलेली नाहीये. आता जर 2-3 निर्धाव चेंडू फेकले तर या मॅच मध्ये चुरस मात्र निर्माण केली जाणार. सगळ्यात मोठा फलंदाजाला तुम्हाला यश मिळालंय बाद करण्यामध्ये, त्यामुळे आता जर तुम्ही कसून गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मॅच मध्ये मजा येईल. परंतु फटका चांगला आहे, फिरून मारलाय चेंडूला आणि चेंडू गेलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय विजयी चौकार आणि अशा पद्धतीने लेट सचिन स्मृती बोरले ठरलाय या मॅचचा विजेता संघ. विजेत्यांचे आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना म्हणूया आणि त्याच्याच बरोबरीने पराभूत झालेल्या संघाचा हार्दिक हार्दिक आभार. आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. टीम होपे हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर टीम बोरले, कारण तुम्ही बनतायत या मॅचचे विनर ऑफ द मॅच. चेंडू त्या ठिकाणी जो गेलाय, विनंती आहे की आपण तो चेंडू या ठिकाणी